सर्वांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत आर्वी येथील एक सेवानिवृत्त शिक्षिका आहेत व अवतार मेहर बाबाच्या अभ्यासिका आहेत। मॅडम जयगुरु। जय लहानुजी बाबा। तुमचं संपूर्ण नाव सांगा। श्रीमती सुमन ताई गुंडेराव चौधरी। मूळ गाव कुठलं आहे तुमचं? तर ते उमरेड जवळ भगवानपूर म्हणून आहे। अच्छा, तर ते गाव तुमचं मूळ गाव आहे? हो, आणि आम्ही नोकरी निमित्त आर्वीला बरं आलेले आहे। तसं माहेर माझं आर्वीचंच आहे। हो, तर तुम्हाला जो आध्यात्मिक वारसा आहे किंवा व्यासंग आहे हा कसा का जडला हे सांगा। तर मी लहान असताना लहानोजी महाराजांना मी पाहिलेलं आहे। बरं। मी टाकरखेड्याला पण गेलेली आहे आणि जेव्हा ते गांधी चौकात एक देशमुखचं घर आहे तिथे ते यायचे। तर तिथे मी त्यांना म्हणजे आम्ही जात होतो नमस्कार करायला। परंतु टाकरखेडला जेव्हा मी जायची तेव्हा मला त्यांची भीती वाटायची की त्यांच्याजवळ एक काडी राहायची आणि ते भिंतीकडे पाहून बोलायचे। तर आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला त्याचं असं भीती वाटत होती की आपल्याला काडी मारेल का म्हणून। आणि मग त्यानंतर बरेच वेळा कौंडण्यपूरला जाताना आम्ही लहानोजी महाराजांच्या दर्शनाला जात होतो। आणि मग त्यानंतर जेव्हा माझं लग्न जुळलं, लग्नात मला पाहायला हे पाहुणे जेव्हा आले त्यापैकी एक असे होते की ते म्हणजे लहानोजी महाराजांना ते मानत होते। जरी ते तिकडे नागपूर जिल्ह्यातले चंद्रपूरच्या बॉर्डरवर राहणारे होते तरी पण तू लहानोजी महाराजांबरोबर त्यांचं म्हणजे हे होतं, म्हणजे ते मानत होते ईश्वर म्हणून। बरोबर। आणि मग इथे आर्वीत आल्यानंतर त्यांनी म्हटलं की आपण आता इतक्या लांब आलोच आहे तर आम्हाला टाकरखेडला घेऊन चला। तर मग आमच्या घरच्या लोकांनी त्यांना टाकरखेडला, ते 4-5 लोक होते, त्यांना ते टाकरखेडला घेऊन गेले। पाहणीचा वगैरे कार्यक्रम झालेला होता आणि मग ते टाकरखेडला गेल्यानंतर महाराजांच्या दर्शनाला गेले। तर महाराज भिंतीकडे पाहून बोलले की अजून काय पाहायचं आहे तुला, माणसं एवढे चांगले आहे तर अजून काय पाहायचं आहे तुला। हे शब्द जेव्हा त्या लोकांनी ऐकले, जे खास त्यांचे हे होते भक्त, तर त्यांनी सांगितलं की आता काही झालं तरी हीच मुलगी करायची। वास्तविक पाहता चौधरी सर मध्ये आणि माझ्यामध्ये म्हणजे काय म्हणते बा, जमीन आसमानचा फरक। ते म्हणजे आपण काय म्हणतो ते मराठीमध्ये मला हे नाही, परंतु जमीन ते इतके दिसायला सुंदर होते। त्याच्यामुळे कसं पसंत केलं हे माझ्या घरच्या लोकांनाही, आमच्या आई वडिलांना वाटत होतं की मुलांनी कसं पसंत केलं। आणि तेव्हापासून माझी या लहानोजी महाराजावर एक विश्वास हे जडला की जे बोलतात ते खरं बोलतात। लोक आपल्याला सांगत होते की बा ते खरंच असते सगळं। तर तेव्हा माझा, आणि तसंही आपण भौतिक जीवनामध्ये जेव्हा आपला विश्वास केव्हा बसतो, जेव्हा आपल्याला काहीतरी असा मोठा एखादा अनुभव येतो त्यावेळी आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि आपण त्या ईश्वराला मानतो। आणि मग त्यानंतर मात्र मला म्हणजे मध्ये मध्ये आम्ही आता आर्वीलाच मुक्कामी असल्यामुळे मध्ये मध्ये आम्ही जात गेलो, जेव्हा जेव्हा कौंडण्यपूरची यात्रा असेल किंवा तिथला कार्यक्रम असेल किंवा बाबा इथे येत असेल तेव्हा आम्ही येत होतो, जात होतो त्यांच्या दर्शनाला। आणि मग त्यानंतर 1973 पासनं माझा म्हणजे लहानोजी महाराजांशी एवढा जरी संबंध असला परंतु तो माझ्या जीवनाशी निगडीत आहे। कारण एवढं चांगलं स्थळ भेटणं हे सुद्धा ईश्वराची हे असल्याशिवाय, आपल्यावर कृपा असल्याशिवाय ते होऊ शकत नाही। आणि मग त्यानंतर मात्र मी जेव्हा 1973 पासनं मेहर बाबांच्या याच्यामध्ये म्हणजे मेहर बाबांच्या कार्यात, सेवा कार्यात म्हणजे पाहायला गेली प्रथम तर मी मेहराबाद कसा आहे। मला ते नाखले साहेब जे आहेत त्यांनी आपल्या आर्वीला मेहर बाबांचं हे जणू काही बीज त्यांनीच पेरलं आणि त्या बीजाचा वटवृक्ष आज झालेला आम्हाला दिसतो आहे। ते मला नेहमी म्हणायचे की तुम्ही एक वेळा तर चला मेहराबादला। तर मी त्यांना म्हणायची की माझ्याकडे इतके देव आहे की मला शाळेत असल्यामुळे, माझी मुलं छोटे असल्यामुळे, लहान असल्यामुळे मी नाही पूजा करू शकत आणि मग मी जास्तीचं देव अजून आणून ठेवून काय करू, पूजा होत नाही माझ्याकडनं। तर ते असे म्हणायचे की नाही एक वेळा तर चला। आणि मी जेव्हा तिथे गेली प्रथम, प्रत्येकाची ईश्वरावर हे करण्याची, प्रेम करण्याची किंवा भक्ती करण्याची तऱ्हा वेगळी असते। तर मी करायची, माझ्या घरचे लोक जे चौधरी सर होते ते दरवर्षी 2 एसट्या लोकांना घेऊन जायचे त्यांच्या मेहराबादला। आणि मग मेहराबादला यायसाठी लोक तयार होत नसे, कारण नवीनच नाव, नवीनच देव, कुठं जायचं। तर त्यांना शेगाव, शिर्डी, शनी शिंगणापूर, कोल्हापूर असे गावं
हे करत त्यांना शेवटी 30 तारखेला हो. ते त्यांना मेहराबादला न्यायचे, कारण बरं. 31 तारखेला मेहेर बाबांचा तिथे कार्यक्रम असतो बरं. आणि त्यासाठी मग ते घेऊन जायचे. हम्म. तर असं करता करता त्यांनी 25 वर्षपर्यंत हे कार्य केलं, बरं. जोपर्यंत म्हणजे तब्येत त्यांची म्हणजे मृत्यूपर्यंत म्हटलं तरी चालेल, त्या वर्षात फक्त त्यांनी लोक नेले नाही. हो. ते अशा लोकांना नेत होते आपल्या सोबत की त्यांच्याजवळ पैसे राहत नव्हते. कोणी म्हणजे मजुरीच्या कामाला जायचं, हो. कुणी भांडे घासायचं काम करायचं, कुणी शेतात काम करायचं. त्यांच्याजवळ 2 लोकांच्या तिकीटचे पैसे राहत नव्हते. नव्हते. तर सर म्हणायचे की तिकीटचं आपण तिकडनं आल्यावर पाहू, तुम्ही आमच्यासोबत चला तर. चला. आणि त्या गरीब सगळ्या लोकांना, गरीब लोक, काही मोठे लोक हे पण आले. मग जशा जशा त्यांच्याजवळ गाड्या होत गेल्या 4 व्हीलर, मग ते आपले कुटुंब घेऊन हो. जायला लागले. हो. परंतु चौधरी सरांनी मात्र 25 वर्ष अखंडपणे मेहेर बाबांची ही सेवा केली. हो. आता त्यानंतर मात्र मला मेहेर बाबांचे म्हणजे असे अनुभव येत गेले. हो. आणि मग मी मेहेर बाबांचं लिटरेचर वाचत वाच. गेली तर मला सुद्धा मेहेर बाबांचं एवढं हे वाटायला लागलं हो. की नाही, शेवटी भौतिक जीवनामध्ये अध्यात्म आणि विज्ञान या हो. 2 गोष्टीची जर आपण सांगड आपल्या जीवनामध्ये उतरवली तर हो. आपण निश्चित ईश्वराचं कार्य करू करू शकतो. हे माझ्या मनाला मी हे केलं. बरं. आणि जिथे मी शाळेत असताना हम्म. मला माझे हेडमास्टर म्हणायचे की आजचा कार्यक्रम इथे झालेला आहे, गावातील लोक वगैरे आले आहे, बरं. तर शेवटचा कार्यक्रमाचा जो समारोप असतो तो तुम्ही करा मॅडम. हो. तर मी म्हणायचे की नाही, मला इतक्या लोकांसमोर बोलता येत नाही. बरं. मी 40 मुलांसोबत बोलते, परंतु इतक्या लोकांसोबत नाही मी बोलू शकत. हो. तर ते सर म्हणायचे की अरे बोला तुम्ही. तर मी कधीही बोलू शकली नाही. हम्म. परंतु 2006 ला मी रिटायर झाली. हम्म. त्यानंतर मी मेहेर बाबांच्या कार्यक्रमाला हमीरपूर इथे गेली. तिथे बाबांनी आपलं अवतारत्व सिद्ध केलं होतं की मी अवतार आहे. हो. तर तिथे गेल्यानंतर मी त्या उंबरठ्यावर डोकं ठेवून मेहेर बाबांना असं म्हटलं की मेहेर बाबा, मला आवाज तर चांगला नाही माझा, हो. पण मला बोलण्याची, कारण मी शिक्षक आहे तर हो. मला बोलण्याची ते आहे, परंतु मला तुमच्याविषयी बोलली पाहिजे अशी काहीतरी मला शक्ती द्या. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगते की मी तिथून आल्यानंतर माझ्या केंद्रामध्ये उज्जनकर सर बोलायचे, माझ्या केंद्रामध्ये मला सुद्धा त्यांनी बोलायचा एक संधी दिली. हम्म. मेहेर बाबा असं म्हणतात की मी संधी देत असतो, त्या संधीचं सोनं करणं हो. किंवा नाही करणं हे तुमच्या प्रत्येक व्यक्तीवर बरोबर. अवलंबून आहे.